हे दिसतंय का तुम्हाला? आणि समोर ओंकारेश्वर. चला आमची राईड झाली सुरू. चला आम्ही आलोय महाराजांच्या पाया पडायला. महाराजांच्या पाया पडून निघूया. इथं लाव ना बाजूला. अरे अँगल कसं येतंय काय? बघणार ना. महाराजांच्या पाया पडून घेऊया मस्त. जय श्रीराम जय शिवराय. वाटतंय का? मग वाटणारच ना. काय बोले कृपया पादत्राणे गेटच्या समोरच काढा. पुढे नाही जायचं, इथूनच पाय पडू. माझं पण तेच म्हणणं होतं. चला महाराज सुखरूप जाऊ द्या आम्हाला बस. बाकी काय इच्छा नको आमची. आणि पाऊस नका पाडून देऊ. बाकी सगळं तुमच्या मर्जीने जसं होईल तसं. जय शिवराय. नेहमीप्रमाणे काहीतरी लोचा झालेला आहे. यावेळेस लोचा मी केलाय. आमचं पॉवर बँक आणि गोप्रोचं वॉटर केस राहिलंय. यांच्या बिल्डिंग खाली राहिलंय. आमचा मित्र आहे गणेश. गणेश गायतोंडे तो घेऊन होतो. गणेश गायतोंडे नाही, गणेश जाधव. गणेश जाधव तो घेऊन येतो. त्याला बोलवलं आम्ही. येत नव्हता साला. रिक्वेस्ट करून बोलवलं आम्ही. तो आमची रिक्वेस्ट ऐकले त्याने. तो येतोय. त्या रिक्वेस्टचा त्याला फळ आला. आमचा मित्र आला. आमचा मित्र आला आमच्यासाठी. खास आमच्यासाठी आला. दे ते कुठे? अलेक्स नाही येते आमच्यासोबत. आपलं पॉवर बँकेने राहिलेलं आपला भाऊ घेऊन आला. थँक्यू मित्रा. झोप मोडून आला. थँक्यू. आय लव्ह यू. नजारा बघा नजारा कसं आहे. फुल मस्त वातावरण झाले आता. तिकडं तळोजाला खूप एकदम काळं 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 भकास झालं होतं त्या आईला. हे दोघं लय पुढे गेलेत. लय म्हणजे इथंच असतील जवळपास 1 किलोमीटरच्या आतमध्ये. वातावरण मस्त झालं इथं. फुल ग्रीनरी सगळीकडं. छोटे 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 झरे 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 झरे. कांपची हे बघा नुसता झरा. फॉग वगैरे आलाय. मस्त वाटतं आता. अजून थोडं पुढे गेलो ना मग अजून मस्त वाटेल. मला एक बोलायचं होतं की हे रायडिंगचं एड तर मला आधीपासून होतंच. तर मी फिरायचोच. फक्त एवढंच की व्लॉग नव्हतो बनवत. शूट नव्हतो करत. रील्स वगैरे काय नव्हतो टाकत. ते म्हणजे पहिले कसं लाज वाटायची. कोण काय बोलेल, कसं वाटेल, मित्र हसतील, पब्लिक हसेल, याची लाज वाटायची. तर नंतर आपल्या आयुष्यात आला श्रीमान लेजेंड. खरंच लेजेंड माणूस आहे श्रीमान दादा आला. खरं तर श्रीमान दादानीच
मोटिव्ह केलंय. हे त्याने केलं नाही आणि तो कोणाला मोटिव्ह करतही नाही. त्याला बघूनच लोक मोटिव्ह होतात, त्याला बघूनच मोटिवेशन भेटतात. श्रीमान लेजंड हा स्वतः एक मोटिवेशन आहे. त्याला बोलायची गरज लागत नाही, कोणाला मोटिवेशनल स्पीक द्यायची गरज लागत नाही, संभाषण द्यायची गरज लागत नाही. त्याला बघूनच लोक मोटिवेट होतात. जसा मी झालो, त्याचे व्लॉग बघून बघून थोडीशी हिंमत आली. आता काय लाज वाटत नाही. फक्त पहिले व्हिडिओ अपलोड करताना थोडंसं वाटत होतं करू का नको. पण श्रीमान दादाचं नाव घेतलं, घरच्यांचं नाव घेतलं, गणपती बाप्पा मोरया बोललो आणि केली अपलोड. मग त्याच्यावरती चांगल्या कमेंट्स आल्या. जे काय चुकत होतं ते पब्लिक कमेंट्सद्वारे सांगत होती. परत मित्र व्लॉग्स बघून सांगत होते, हे असं नाही असं कर, ते तसं नाही तसं कर, थोडी एडिटिंगमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, व्हिडिओमध्ये असं शूट कर तसं शूट कर, अँगल कोणता काय, असं सर्वांनी समजून सांगितलं. मी जो विचार करत होतो त्याच्या उलटं झालं. मला वाटायचं पब्लिक हसेल, मित्र हसतील, पण मित्रांनी सपोर्ट केला आणि ॲडजस्ट करून घेतलं आणि टिप्स दिल्या. ज्यांना जे जमेल तशा टिप्स दिल्या, आयडियाज दिल्या एडिटिंगच्या वगैरे सर्व. तेव्हा मग बरं वाटलं. मग त्यानंतर मग दुसरी व्हिडिओची टाकली, ती विदाऊट लाजता, विदाऊट काय डोक्यात असं काय ठेवता की कोण काय बोलेल नाही, कसं होईल नाही, काय होईल. मग दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी टाकत गेलो. आतापर्यंत यूट्यूबवरती आपल्या 5 व्हिडिओ आल्यात. तर हा आता आपलं मध्य प्रदेशची ट्रिप आहे ही आपली. आपण चाललोय मध्य प्रदेशला. मध्य प्रदेशमध्ये आपण खूप फिरणार आहोत. पूर्ण मध्य प्रदेश नाही कव्हर करायचा आहे. 4 दिवसांची ट्रिप आहे. 1 दिवस जायला, 1 दिवस द्यायला यायला रिटर्न, आणि 2 दिवस फिरायला, अशी आपली ट्रिप आहे. पूर्ण मध्य प्रदेश कव्हर होणारच नाही. त्यासाठी 1 आठवडा पण पुरणार नाही पूर्ण मध्य प्रदेश क्लिअर करायला. तर जेवढं क्लिअर होईल, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल. बुटामध्ये पाणी झाले, पाणी एकदम स्विमिंग पूल झाले बुटांमध्ये. काय करणार, घालणं तर गरजेचं आहे. पडलो वगैरे काय झालं तर ते बूटच आपल्याला प्रोटेक्शन करतील. वॉटरप्रूफ वाले घ्यावे लागतील. ठीक आहे, एवढा पैसा नाही आपल्याकडं वॉटरप्रूफ वगैरे सगळे एकदम. पुढं कुठेतरी आता नाश्त्याला थांबू आम्ही. मला तर भूक लागली. मी घरून फक्त 1 ग्लास दूध पिऊन आले. तर पुढे थांबावं लागेल कुठंतरी, कंपल्सरी थांबावं लागेल. नाश्ता करू, मग तिथं थांबल्यावरतीच बुटातलं पाणी काढता येईल मला. ते असंच पाणी ओमकारेश्वरला घेऊन गेलो ना, पायाची वाट लागेल माझी. वाट म्हणजे एकदम बेकार वाट लागेल. फुल शूज मध्ये पाणी गेलंय. जरा पाणी काढतो शूज मधलं. बाबा जरा थांबलो इथं. काय काय करायचं ड्रायफिट? कोणाला घाम येतोय? तू काय बोलला होता? हा, घाम येतोय कोणाला? हे बूट मला वाटतं शोषून घेतय रे. हे बघ कुठे गेलं. आपली बात आहे ना बूट. हे खरंच नाही पाणी. पाणीच नाही याच्यामध्ये. काय बोलतोय? ते पाणी उडवत जातो तिथून आपला. म्हणजे पण डायरेक्ट जाणार आहे तिथे की डायरेक्ट ओंकारेश्वरला? डायरेक्ट थोडी जाणार आहे. मग म्हणजे जायचंय स्टॉप डायरेक्ट ओंकारेश्वरला थांबत थांबत. मला वाटलं इथून आता डायरेक्ट ओंकारेश्वर. इंदोर अजून 400-450 किलोमीटर आहे. 470 450 कव्हर करायचा ना. हा, मी काय बोलतोय, सॉक्स धुवून घेतो ना. स्टे कुठे करायचा बोलतो?
ओमकारेश्वरला. आहे ना? हा. ठीक आहे चालेल. आता किती इथून ओंकारेश्वर? अरे पहिले बॉर्डर क्रॉस कर, मग ओमकारेश्वरला जा. चला आता आमचा नाश्ता वगैरे झालाय मजबूत. जरा रेनकोट काढून ठेवतो, पाऊस नाहीये. बुटामध्ये पाणीच नव्हतं रे. पाणी ऍब्झॉर्ब करतात मला वाटतं. काय सीन आहे काय माहिती. बुट काढलं तर मला पाणी लागलंच नाही. रेनकोट लावतो इथं, ग्लोव्स वगैरे घालतो. आता थोडा घाट आहे ना. काय थोडा वेळ लागेल. थोडं स्टार्टिंगला असं जरा हे वाटत असन, अनकम्फर्टेबल. चला आता, जय श्रीराम. निघतो आता. पब्लिक अशी बघते ना, बेकार आली. नजारा माळशेज घाट. खड्डा आलता म्हणून उठलेलो. नजारा बघा खाली. हे बघा ट्रेनची पटरी इथं. खतरनाक ना. हे बघ, हे बघ. तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. पूल ते असतं ना वरून असं झरा, मग त्या ट्रेनच्या पटरीच्या खालून तो झरा जातोय, मग ती वरून ट्रेन चालले. खतरनाक. म्हणजे ट्रेन नाही चालले आता, पण आहे तसा. इथं थोडं थांबलो होतो. गॅरेज होतं ते, त्याचं अरे क्लचचा तो स्क्रू निघाला होता ना, तो स्क्रू बसून घेतला. ते थोडं इम्पॉर्टंट होतं. बोललो नंतर उगाच थोड्याचं जास्त नको व्हायला, त्यामुळं थांबलो. तो स्क्रू लावून घेतला. आता प्रॉपर चालतंय. आता जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत थांबायचं नाही असं ठरवलंय. मग आता भूक कधी लागते काय माहिती. भूक मलाच लागणार आहे दोघांच्या आधी. अरे हे किती मस्त आहे ना. हे मस्त आहे, मस्त आहे. त्या साईडला तलाव वाटतं. हा, हे काय बंधारा बांधलाय का. फुल मज्जा ना, भारी आहे. दिसतंय का त्या साईडचं. नाही दिसत आहे, मलाच नाही दिसत आहे. तुमको क्या दिखाऊ. हाय दिसलं दिसलं दिसलं. तुम्हाला दिसलं का नाही काय माहिती, मला दिसलं. आया ओके ना. चला, पीयूसी निघाली, बरं झालं. हे घे रे बाबू. ये ना वाला, ये सब मोटरसाइकिल का क्या? अरे फोटो काढून ठेवतो नाही का एक्स्ट्रा. लोचा नाही म्हणताय. इसमें फोटो है इसमें. चला, पीयूसीचं काम झालंय आपलं 25. पीयूसी निघाली. नशीब एवढ्यासाठी आमची फाटत होती बॉर्डर क्रॉस करायला. आम्ही आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केले आणि आम्ही आता आहोत मध्य प्रदेश मध्ये, MP. एका बॉर्डर मध्ये डायरेक्ट स्टेट चेंज, एका बाउंड्रीत, एका सेकंदात. तसं एका सेकंदात नाही, असं जस्ट नॉर्मल मजाक मध्ये आलो. एकदाच फर्स्ट राईड बॉर्डर क्रॉस, डायरेक्ट मध्य प्रदेश. महाराष्ट्रातून मध्य प्रदेश.
डायरेक्ट काम 25. तुम्हाला काहीच दिसणार नाही आता, फक्त पुढचं दिसेल. पुढं जाऊन बोलू. आनंद तर खूप होतोय, पण आता अंधाराचं काय दाखवू तुम्हाला. फक्त एवढंच की बॉर्डर क्रॉस केली, फर्स्ट टाइम एवढं लांब आलोय बाईक घेऊन राईडला. बस एवढंच, काय बोलणार आता. आता इथून ओमकारेश्वर अजून 160 किलोमीटर आहे. आमचं चाललंय की जायचं म्हणून. तर स्टॅमिनावरती डिपेंड आहे कसं काय. मला तर काय नाही वाटत ते, तसं वाटत कोणालाच काय नाही. बघू, जर मध्ये झोप वगैरे आली तर हॉटेल घेऊन थांबायचं आणि मग सकाळी उठून जायचं ओमकारेश्वरला. काय ऑप्शन नाही. हे बघा हे बघा हे बघा कसं वाटतं. असं वाटतं आग लागली. त्या आगीपेक्षा इम्पॉर्टंट हा रस्ता काय संपतच नाही. अजून 19 किलोमीटर आहे. बाई काय नाद लावला याने. अजून 19 किलोमीटर आहे. वैताग आला आता गाडी चालवत अक्षरशः वैताग. असं वाटतं इथंच गाडी थांबवून ताणून द्यावी, पण नाही ताणू शकत. या सुमसम रस्त्यावरती काय ताणून देणार आहे. आपल्याला ताणवलं मग तर काय चालवलं तर लागलच. एवढी काय बोलायचं. शेट वाट लागले. ओमकारेश्वर मध्ये पोहोचलोय आम्ही. आता भक्त निवास शोधतोय. आपलं नेहमीप्रमाणे भक्त निवास मध्येच राहायचं, बाहेर हॉटेल्स मध्ये नाही राहायचं. भक्त निवास कुठे आहे बघावं लागेल. हा रूम आहे आपला. आम्ही रात्री इथं स्टे केला. चांगला आहे रूम. हे पसारा इग्नोर करा. बाहेर असं MP मध्य प्रदेश. बाथरूम लय भारी आहे. बाथरूम एकदम रिच आहे. हे बघा, बाथरूम एकदम रिच आहे. मस्त रूम आहेत. बाकीचा पसारा इग्नोर करा. आता इथून जाणार आम्ही ओमकारेश्वर मंदिरावरती. तिथं जाऊन दर्शन घेणार आणि मग पुढे अजून इथं जवळपास 7-8 प्लेस आहेत. त्या प्लेस फिरायच्यात. त्याच्यानंतर मग संध्याकाळी इथून जायचं उज्जैनला डायरेक्ट. पहिले त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं. अरे त्र्यंबकेश्वर कुठून आलं मध्येच? ओमकारेश्वर. अरे मी कन्फ्युजच होतोय. त्र्यंबकेश्वरच येतोय माझ्या तोंडात. तिकडे जायचंय आपल्याला. जाऊ ना, नाशिकच आहे ना. मध्ये रस्त्यात होतं. हा, जाता पहिले जाऊन दर्शन घेणार, त्यानंतर मग नाश्ता करणार. भूक लागलेलं आहे बेकार. करायचं का ना नाश्ता? आधी दर्शनच करेल. मग मी काय बोललो? आधी दर्शन करायचं मग नाश्ता करायचा. आधी विठोबा मग पोटोबा. उलट नाही करत आम्ही काय. हा बघ फोटो बाबा. आमचा एक पोटोबा दाखवू का तुम्हाला? दाखवू का रे पोटोबा? हा पोटोबा दाखवू का? भाऊ अजून रेडी होते. आमचा मेकअप अजून, त्याचा मेकअप होणार आहे. रात्री रोड संपतच नव्हता. अरे
संपतच नव्हता रोड, संपतच नव्हता. किती किलोमीटर असं मॅप मध्ये बघितलं का? 8:30-9 अजून वाजता ना तू हा 8:30-9 वाजता हा मॅप मध्ये बघितलं का? अजून 50 किलोमीटर, अजून 40 किलोमीटर, अजून 30 किलोमीटर, अजून 20 किलोमीटर. 16 किलोमीटर भारी पडली. संपतच नव्हतं. शेवटी 16 किलोमीटर राहिले, ते पण 100 किलोमीटर सारखे वाटत होते आम्हाला. अरे ए चष्मेश, आता जातो, दर्शन घेतो, म्हणजे थोडंसं होतंय, कारण आपण बाहेरच्या स्टेटमध्ये आहोत, त्यामुळे जरा पब्लिक तोंडाकडे बघते ना, थोडंसं होतंय, बोबडी वळते. आपण अजून 1 मिलियन नाही झाले ना. 1 मिलियन झाल्यावरती कशी लाच जाते युट्यूबरची, मग कोणी पण बघू दे. आड जोड भाई, पैसे येतात ना. पैसे यायला सुरुवात झाली का मग लाच जाते. पैशाच्या पुढे लाज नाही भाई, पैशाच्या पुढे लाज हारते. स्टार्टिंगला जरा असं पब्लिक बघते ना तोंडाकडे, लाजल्यासारखं होतं. आता जायचं, दर्शन घ्यायचं, बोप्पा. गर्भगृह से श्री ओमकार दर्शन. टेम्पो से नहीं चलना, टेम्पो से नहीं चलना. बाबा कसं वाटतंय तुला? खूप छान, खूप हा? छान वाटतं, खूप छान वाटतं. खूप छान वाटतंय. मला पण वाटतंय. पहिल्यांदा मी आयुष्यात दुसऱ्या स्टेटमध्ये आलोय ना. पहिल्यांदा आम्ही दुसऱ्यांदा आलो. मी पहिल्यांदा, आणि माझी गाडी पण पहिल्यांदा. गाडी माझी पहिल्यांदा आले. बाकी आम्ही असं माणूस, आम्ही दुर्गे आणि मी, आम्ही दोघंच दुसऱ्यांदा आलो, कारण आम्ही पहिले आलो होतो ना. पण इकडे तू नव्हता आलो. जैन महाकाल ओंकारेश्वर. मी राहिलो होतो ना. हे राहिलो होतं रे. मग कसा होता आशिष? तू तर सांगितलंच असेल ब्लॉग मध्ये. काय राईडचा एक्सपिरियन्स काय होता आपला? राईडचा एक्सपिरियन्स खाली बघ, खूप खतरनाक होता. मी 10 वेळा सांगितलं. खतरनाक म्हणजे रोड रोड संपत नव्हता. संपतच नाही. तेच खतरनाक होतं, बाकी काय खतरनाक नव्हतं. की काय नाही. रोडच संपत नव्हतं. ब्लॉग बघायला खूप मजा येणार आहे. फुल मजा. काय कोणचं मंदिर आहे? ममलेश्वर, सॉरी ममलेश्वर. इथून एंट्री केली ना, इथं 2 रोड आहे. इकडं सरळ ममलेश्वर आणि इकडं ओंकारेश्वर आहे. तर पहिलं ओंकारेश्वरला जायचं राईटला. ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन येऊन मग इकडं ममलेश्वरला जायचं. आणि ओंकारेश्वरचं केलं ना, ममलेश्वरचं पण करावंच लागतं, तेव्हाच ते पावन होतं. दोन्ही ज्योतिर्लिंगचं दर्शन करावंच लागतं. एकाचं करून नाही जमत. पहिले ज्योतिर्लिंग करायचं इकडे ओंकारेश्वर, नंतर मग इकडे ममलेश्वरला जायचं. तर ब्रिजवरती आलो. तिकडे मेन ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. ब्लॉग मध्ये बघितलेलं. कोकणातल्या बोटी भारी खार खार. मस्त एरिया आहे. आता भारी वाटते. आता सगळा थकवा गेला, सगळं गेलं. आता मस्त जाऊन दर्शन घ्यायचं. आता पहिला किती टाइम लागतोय काय माहिती. ते मित्र आलेला इथं मागच्या वीकमध्ये, तो तर बोलला की 2 तासामध्ये होऊन जातं. बघू आता.
पाणी इकडे जा रहा है. आपल्या नाशिक रोड आहे ना त्या साईडला. ला आमचं दर्शन झालं आता ओंकारेश्वरचं. आम्ही आता चाललोय ममलेश्वरला. नाव चुकत असेल तर सॉरी, ते प्रोनाऊन्स नाही करता येते मला. मी नेमकं काय ते तर पुढे लिहिलंय, वाचून सांगतो. ममलेश्वरच लिहिलं होतं ना रे. मी पण नाही. लगेच झालं दर्शन, अर्धा तासच झालं लगेच. आता चालूय ममलेश्वरला, तिकडे जाऊन करायचं. नदी बघा, नदी नर्मदा नदी. तो डॅम बघ ना कसला मोठा आहे. तो डॅम सोडल्यावरती कसलं खतरनाक होत असेल ना रे. पक्का भरत असणार आहे. विचार कर ना, ब्रिज एवढ्या वरती बांधलाय म्हणजे एवढं पाणी येतच असणार. तिकडे मीटर लिहिले ना. मी बरोबर प्रोनाऊन्स केलं होतं, ममलेश्वर ज्योतिर्लिंग मार्ग. इकडून आम्ही जाऊन आलो, पण आता मी परत त्र्यंबकेश्वरच बोलणार होतो. ओंकारेश्वरवरून जाऊन आलो, आता इकडे ममलेश्वरला जायचंय. तुम्ही जर आलात तरी दोन्ही करा, एक ठेवू नका. दोन्ही सोबत करायला लागतात. कोणतंही एक ठेवलं की पावन होत नाही, दोन्ही करायचं. सकाळी रायडिंग करायचे, रूम घ्यायची, झोपायचे, परत सकाळी उठून रायडिंग करायची, रूम घ्यायची, झोपायचं. 4 दिवस आपल्याला करतो. हा, इथून चाललंय राईटला गोमुख घाट आणि लेफ्टला मामलेश्वर. पाणी पितो. आलो इथं ममलेश्वरला. हे मंदिर आहे, भारी आहे ना. मग पुढून पण दाखवतो. काय कर कुठं जायचं तुला. राधे राधे. हे जास्त चांगलं वाले काय. हे ममलेश्वरचं मंदिर आहे, छान आहे ना मंदिर. एक नंबर. हा गोमुख घाट आहे. इथून बोटीने फिरू शकता. आणि समोर ओंकारेश्वर, गोमुख घाट यासाठी बोलतात. 100 रुपये एकदम. पाणी कुठून येतंय माहित नाही, पण इथं गौमुखातून पडतंय शिवलिंगावरती आणि इथून चाललंय ते नर्मदा नदीमध्ये. त्यामुळे या घाटाला नाव आहे गोमुख घाट. ही प्रिंट बघा ना, मस्त काढले. 150 लगे वहाँ पर सवारी बटी 3 सवारी जगह है, 200 रुपये देती घूमेंगे. 50 रुपये मंदिर पास में. नागाजी का घाट है राहुल, ये कमल के तो नागाजी का घाट. शंकराचार्याची मूर्ती आहे ती. शंकराचार्य 108 फीट मूर्ती, 108.
त्याला इथून निघालोय आम्ही आता त्र्यंबकेश्वर मधून. हे इकडे सर्व त्र्यंबकेश्वर आहे आणि हे इथं हॉटेल आहे. हे काय रुद्राक्ष रेस्टॉरंटच्या माग. रुद्राक्ष रेस्टॉरंटच्या माग. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर वगैरे टाकेल सगळं मी त्याचं, त्या हॉटेलवाल्याचं. डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा नंबर वगैरे टाकेल मी. बिंदास या. ठीक आहे. बिल्डिंग थोडी म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून थोडंसं वाटेल तुम्हाला, पण आहे. रूम्स वगैरे चांगले आहेत, नीट अँड क्लीन. त्याने आमचे किती घेतले? 600 रुपये घेतले. किती? 5 वाजता इन केला आम्ही आणि 11 वाजता आउट केला. तो 10 वाजता बोललेला, आम्ही 11 वाजवले आउट करायला. तर तुम्ही पण असं करू शकता. अर्ध्या एक तासाने काय नव्हते, लोक पण काय बोलत नाही.